आझादी बचाव न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। निवडणुका संपलेल्या आहेत, आचारसंहिता देखील संपलेली आहे। मात्र आज नेमकं सोलापूर शहर जिल्हा आणि त्या बाबतीत जे काँग्रेसचा जो गड होता सोलापूर शहर मध्यचा, त्या बाबतीत आज आपण काँग्रेसच्या नेमकं चुका कुठे झालेल्या आहेत, प्रणिती शिंदे जे खासदार झाल्यानंतर कुठे त्यांनी मोठी चूक केली आणि सुशीलकुमार शिंदे यांची कुठे चूक झाली हे आपण पाहणार आहोत आजच्या या भागामध्ये। खरं तर सोलापूर शहर मध्यपासून आपण सुरुवात करूया। सोलापूर शहर मध्य एकेकाळचा काँग्रेसचा गड। जेव्हा सोलापूर मध्यची रचना झालेली नव्हती तेव्हा हा दक्षिण सोलापूरशी जोडला गेलेला होता। तेव्हा या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे हे आमदार म्हणून निवडून आले होते। त्यानंतर सोलापूर शहर मध्य हा 2009ला नवीन करण्यात आला, त्याची रचना नव्याने करण्यात आली आणि दक्षिण पासून हा भाग वेगळा करून सोलापूर शहर मध्यची नवीन विधानसभा रचना करण्यात आली। तेव्हापासून प्रणिती शिंदे या ठिकाणी 3 वेळा आमदार राहिलेले आहेत। मात्र यंदा त्या खासदार झाल्यानंतर सोलापूर शहर मध्यचा पेच जो आहे तो उमेदवारावरून मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला होता। सोलापूर शहर मध्यमधून मुस्लिम समाजाचा 11 लोकांनी एकत्रित येत या ठिकाणी आम्हाला उमेदवारी द्यावी, अन्यथा आम्ही बंडखोरी करू, त्याचा फटका काँग्रेसला बसेल असं वारंवार सांगत आलेले होते। त्यातच हे पाहून त्यानंतर या मध्यमध्येच असलेले सर्वाधिक मतदारांची संख्या ज्यांची आहे ते मोची समाज सुद्धा मग पुढे आला आणि त्यांनीही काँग्रेसला चेतावणी दिली आणि काही नगरसेवक असो किंवा मोठे पदाधिकारी असो यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाला मदत करण्याचं ठरवलेलं होतं। मात्र असे असतानाही प्रणिती शिंदे किंवा मग सुशीलकुमार शिंदे यांनी या बंडखोरी करणाऱ्या लोकांची समजूत काढण्यास कुठेतरी मागे राहिल्याचं एकंदरीत लोकांचं म्हणणं आहे। तर दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव हे काँग्रेसचा जो गड होता, काँग्रेसचा जो सीट होती प्रणिती शिंदे यांनी राखून ठेवलेला होता, तेही आता निसटलेला एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळालेला आहे। कारण सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर एकही आमदार सध्या सोलापूर जिल्ह्यात अस्तित्वातच राहिलेला नसल्यामुळं प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेसाठी ही खेदाची बाब मानावी लागेल। यासाठी खेदाची बाब आहे की सोलापूर शहर मध्ये आणि जिल्ह्याचा काही भाग मिळून सध्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत। मात्र येणाऱ्या 2024 नंतरच्या 29च्या विधानसभा असो किंवा लोकसभा असो, विशेष करून लोकसभामध्ये प्रणिती शिंदे यांना पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी फार असा म्हणजे परिणाम इथं दिसून येणार आहे। खासदार होतात की नाही ही सुद्धा शंका आता व्यक्त करण्यात येत आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेले तर सोलापूर दक्षिण मध्ये सुद्धा तेच घडलं जे सोलापूर शहर मध्यमध्ये घडलं। त्या ठिकाणी दिलीप माने यांना आश्वासित करून प्रणिती शिंदे यांनी माझ्याकडे एबी फॉर्म असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि जोपर्यंत ते फॉर्म भरायला इथं आलेले होते प्रणिती शिंदे, त्यांना एबी फॉर्म दिलाच नसल्यामुळं दिलीप माने शेवटी अपक्ष उमेदवारी म्हणून आपला अर्ज दाखल केला होता। त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला, मात्र अपक्ष म्हणून धर्मराज काडादी यांनी आपला फॉर्म तसाच ठेवला आणि ही लढाई लढली। मात्र समोर असलेल्या विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासमोर काडादी टिकू शकले नाहीत। तर बाबा मिस्त्री ज्यांना शहर मध्यमधून काँग्रेसने उमेदवारी देऊ केली होती, त्यांनी शहर मध्यमध्ये हा माझा कार्यक्षेत्र नाही असं सांगून उमेदवारी नाकारली आणि दक्षिण मध्ये ते प्रहार संघटनेकडून लढले होते। बाबा मिस्त्रींना सुद्धा त्या ठिकाणी मागच्या टर्मला जे 59,000 मते मिळाली होती ती मते यंदा मिळाली नसल्याचं एकंदरीत पाहावयास मिळालं। नई जिंदगीमध्ये मुस्लिम बहुल भाग असल्यामुळं दक्षिण सोलापुरातील हा भागातले मुस्लिम समाजाची मतं बाबा मिस्त्रींना मोठ्या प्रमाणात मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता। मात्र त्यांनाही तितकी म्हणावी तितकी इथं मते मिळाली नाहीत। ती मते भाजपाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अमर पाटील या उमेदवारांना गेल्याचं एकंदरीत पाहावयास मिळालेलं आहे। दक्षिणचा पेच असो किंवा सोलापूर शहर मध्यचा पेच असो, या पेचामुळेच सोलापूर शहर मधून आणि शहर मध्यमधून आणि जिल्ह्यातून काँग्रेस आता हद्दपार झाल्याचं पाहावयास मिळत आहे। प्रणिती शिंदे यांना खरं तर आता मंथन करणं गरजेचं आहे। सोलापूर शहरालगतच असलेल्या अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा सिद्धाराम म्हेत्रे यांना जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच प्रणिती शिंदे त्यांच्या उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना एबी फॉर्म दिल्यानंतर प्रणिती शिंदे असो किंवा सुशीलकुमार शिंदे असो हे मोठ्या प्रमाणात अक्कलकोट तालुक्यात प्रचारासाठी उतरणं गरजेचं होतं। परंतु समोर विद्यमान आमदार असलेले सचिन कल्याण शेट्टी हे मोठ्या प्रमाणात प्रचार करत राहिले। परिणामी ते उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा तिथं सभा घ्यायला भाग पाडले आणि त्या सभेचा परिणाम म्हणून
सचिन कल्याण शेट्टी हे मोठ्या प्रचंड अशा मताधिक्याने तिथं विजयी झाले, जेणेकरून सगळ्या बाजूला जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे प्रणिती शिंदे हे प्रचारापासून असो किंवा उमेदवार निवडण्यापासून असो किंवा मतदानामध्ये जाणे असो, या सगळ्या बाबतीत कुठेतरी कमी पडल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे. चेतन नरोटेंची जर गोष्ट करायला गेलं तर चेतन नरोटेला ऐन वेळेला इथं बळीचा बकरा केल्याचं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे चेतन नरोटे हे स्वतःच्या भागातील मते सुद्धा मिळवण्यात यश त्यांना प्राप्त झालेलं नाही. स्वतःच्या भागात ज्या ठिकाणी ते रामलाल चौक असो, भैया चौक असो, या परिसरात नगरसेवक आहेत, त्या भागातली मते सुद्धा त्यांना कमी मिळाल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे. परिणामी देवेंद्र कोटे यांना त्याचा जास्त फायदा झाला आणि देवेंद्र कोटे येथून शहर मध्यमधून प्रणिती शिंदे यांचा गड आणि काँग्रेसचा गड हा बालेकिल्ला याला सुरुंग लावून स्वतः या ठिकाणी आता निवडून आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षामध्ये देवेंद्र कोटे हे मोठ्या प्रमाणात शहर मध्यमध्ये कामे करून लोकांची मनं जिंकतील असा एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आणि हा जो गड होता काँग्रेसचा त्याला कायमस्वरूपी आपल्याच बाजूला आपल्याचकडे ते साबित ठेवतील असाही अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीत पाहता हा सर्व जो कौल आहे तो भाजपाकडे गेल्याचं पाहावयास मिळत आहे. त्याचं मागचं कारण असं आहे की काँग्रेसला जेव्हा हे माहित होतं की 1500 रुपये भाजपा देत आहे, युती सरकार देत आहे आणि तशा ते प्रसिद्धी मिळवत आहे, परंतु लाडक्या बहिणीचे 1500 रुपये हे महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवरती बोजा पडून देत आहेत. आम्ही जेव्हा राज्यात येऊ, आमची सत्ता जेव्हा येऊ, तेव्हा हे 1500 रुपये आम्ही बंद करू असं सुरुवातीला काँग्रेसकडून प्रचार जे करण्यात आला त्याचाही फटका काँग्रेसला खास करून प्रणिती शिंदे, चेतन नरोटे यांना इथं पडल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे. प्रणिती शिंदे असो किंवा राहुल गांधी असो किंवा राज्यातली जी काँग्रेसची सरकार असो किंवा महाविकास आघाडी असो, हे जेव्हा 1500 रुपये लाडक्या बहिणींवर फायदा करत असे, इम्पॅक्ट करत असल्याचं जेव्हा त्यांना जाणवलं, तेव्हा मात्र त्यांनी वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं की आम्ही 3000 रुपये देत आहोत, आम्ही 100 युनिट वीज मोफत देणार आहोत, हे कुठेतरी त्यांनी सांगणं गरजेचं होतं. मात्र तेही सांगण्यात त्यांनी कमतरता दाखवली. ते कुठेतरी प्रचारामध्ये सुद्धा कमी जाणवलं, कमी पडले. त्यामुळेच या सर्वांचा फटका एकंदरीत सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काँग्रेस उमेदवारांना पडल्याचं दिसून आलेलं आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षानंतरचा विचार केला आपण तर काँग्रेसला हा पुन्हा एकदा जो खासदारकीचं जो पद आहे सध्या प्रणिती शिंदे यांच्याकडे, ते सुद्धा राखता येईल की नाही हे सध्या आता शंका लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर काही महिन्यांमध्येच आता महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जे निवडणुका असतात, जसे की जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो, हेही लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओबीसीचा जो आरक्षण होतं त्या बाबतीत सध्या कोर्टात याचिका सुरू आहे. मात्र कोर्टात सध्याची जे सत्ताधारी सरकार आहे ते असो किंवा केंद्र सरकार असो, हे शपथपत्र एखाद्या जर दाखल केलं तर काही नियम आणि शर्तीच्या अधीन राहून इथं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, विशेष करून महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या 3 ते 4 महिन्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कितपत हा गड पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणते. कारण आपण पाहिलं की महानगरपालिकेमध्ये सुद्धा एकेकाळी काँग्रेसची सत्ता असायची, परंतु आता काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेमध्ये सुद्धा राहिलेली नव्हती. भाजपाच्या हातात सध्या हा गड होता महानगरपालिकेचा. मात्र आता येणाऱ्या महानगरपालिकेत कशा पद्धतीने प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे हे खेळी खेळतात किंवा आपला एक हुकुमी एक्का इथं पुन्हा एकदा बाहेर काढतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आझादी बचावसाठी मी इम्रान सगरी, सोलापूर.